नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राम नवमी 2024 मध्ये कधी आहे आणि त्याचप्रमाणे या राम नवमीचे पूजाविधी आणि महत्त्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला राम नवमी साजरी केली जाते। राम नवमी म्हणजे प्रभू रामाचा जन्मोत्सव। यावर्षी श्री राम नवमी कधी आहे, त्याचा मुहूर्त आणि पूजाविधी याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे राम नवमीच्या दिवशी आपण आपल्या इच्छा पूर्तीसाठी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, चैत्र महिना चालू झाला आहे आणि चैत्र महिन्यातील नवमी तिथीला राम नवमी साजरी केली जाते। या दिवशी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी राम नवमी साजरी केली जाते। राम नवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केला जाते। वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजित मुहूर्तावर झाला होता। रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो। रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते। यावेळी नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिलला होत आहे आणि रामनवमी ही 17 तारखेला असणार आहे। पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्यातील नवमी तिथी मंगळवार 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 सुरू होईल आणि 17 एप्रिल रोजी दुपारी 3:15 असणार आहे। नवमी तिथी 16 एप्रिल रोजी प्रारंभ होत असल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की रामनवमी कधी आहे। तुमच्याही मनात संभ्रम असेल तर लक्षात घ्या, हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार रामनवमी 17 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त 17 एप्रिल रोजी सकाळी 11:10 ते दुपारी 1:43 अभिजित मुहूर्त आहे। या वेळेत प्रभू रामचंद्रांची पूजा खूप शुभ मानली जाते। विजय मुहूर्त दुपारी 2:34 ते 3:24 असणार आहे, तर सायंकाळचा मुहूर्त सायंकाळी 6:47 ते 7:09 असणार आहे। या दिवशी संपूर्ण दिवस रवी योग असेल। भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या दिवशी आपण रामायण पाठ आणि राम रक्षा स्तोत्र याचे पठण करायचे आहे। असे केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी राहील। या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे, तसेच पिवळ्या रंगाचा फुलांचा हार अर्पण करावा। तुम्ही जर का घरी श्री राम नवमी साजरी करणार असाल तर बघा कशी करायची। जर मंदिरात तुम्हाला जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील पूजा करू शकतात। तुम्हाला पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। यावर तुम्हाला लाल कलरचे वस्त्र अंथरायचे आहे। त्यावर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांची मूर्ती गंगा जलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापन करायची आहे। बघा, तुमच्याकडे जर का श्रीराम आणि माता सीता यांची मूर्ती असेल तर तुम्ही यांची मूर्ती पाण्याने गंगा जलाने अभिषेक करून घ्या आणि त्याची स्थापना तुम्ही या चौरंगावर किंवा पाटावर करायची आहे। तुमच्याकडे जर का श्रीराम, माता लक्ष्मी आणि लक्ष्मण यांची एकत्रित मूर्ती असेल तर तुम्ही या एकत्रित मूर्तीची देखील तुम्ही त्या पाटावर किंवा चौरंगावर स्थापना करू शकतात। किंवा तुमच्याकडे भगवान श्रीराम यांचा फक्त फोटो असेल तर तुम्ही तो फोटो तुम्ही या चौरंगावर किंवा या पाटावर तुम्हाला ठेवायचा आहे। जर का मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही या दिवशी आवर्जून पाण्याने अभिषेक घालायचा आहे। पाण्याने पंचामृताने तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला चंदनाचा ठिळा तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर अक्षदा, फूल अशी फुले सामग्री अर्पण करायची आहे। या दिवशी आवर्जून पिवळ्या कलरची फुलं तुम्ही भगवान श्रीरामांना अर्पण करू शकतात। एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे। शक्य झाल्यास तुम्ही तुपाचा दिवा देखील लावू शकतात। आता या दिवशी बघा, तुम्हाला दिवसभरात केव्हाही राम रक्षा स्तोत्र या स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण तुम्ही हे दिवसभरात करू शकतात। तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कानमधील पाठ आणि हनुमान चालीसा
यांचे पठण देखील तुम्ही करू शकतात। जर का या गोष्टी तुम्हाला पठण करणं किंवा वाचन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही यूट्यूबला आवर्जून ते लावून द्या। तुमच्या घरामध्ये या स्तोत्राचं तुम्ही आवर्जून पठण करा किंवा यूट्यूबला लावून ते श्रवण तुम्ही करू शकतात। यानंतर बघा, आपल्याला शक्य झाल्यास तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला भगवान श्रीराम यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दिवसभर असाच चालू ठेवायचा आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार श्रीरामांचा जन्म दिवसाच्या मध्यात म्हणजे 12च्या सुमारास झाला होता। या कारणास्तव दुपारच्या वेळी पूजाविधी करणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी प्रभू श्रीरामाची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मानला जातो। या दिवशी प्रभू श्रीरामाची पूजा या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्यानं शुभ परिणाम प्राप्त होतात आणि व्यक्तीला प्रत्येक दुःख आणि संकटातून मुक्ती मिळते असं मानले जाते। त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला हा दिवा दिवसभर चालू ठेवायचा आहे। पुन्हा संध्याकाळी तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी असा मंत्र स्तोत्र तुम्हाला म्हणायचा आहे। जर का तुमची मुलं बोबडी बोलत असतील, जर का मुलांची वाचा वळत नसेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांकडनं श्री राम रक्षा स्तोत्र याचं पठण तुम्ही करून घ्यायचं आहे। मुलं लहान असतील तर तुम्ही तुमच्याजवळ मुलांना बसवा, मुलांच्या डोक्यावर हात ठेवा किंवा मुलांचा हात तुमच्या हातात घ्या आणि तुम्हाला 11 वेळा श्री राम रक्षा स्तोत्र या स्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा, तुम्ही जर का 11 वेळा या स्तोत्राचं पठण करणार असाल तर तुम्हाला 10 वेळा यातील 1 ते 10 ओव्या दिलेल्या आहेत। यानंतर फलश्रुती दिलेली आहे। तुम्ही जर का 11 वेळा पठण करणार असाल तर तुम्हाला 11 वेळा फलश्रुती म्हणायची नसते। तर तुम्ही 10 वेळा 1 ते 9 ओव्या तुम्हाला म्हणायच्या आहे आणि 11व्यांदा म्हणजे शेवटचं जेव्हा तुम्ही पठण कराल त्यावेळेस तुम्हाला 1 ते 9 ओव्या आणि फलश्रुती असं तुम्हाला पठण करायचं आहे। म्हणजे बघा, तुम्ही 10 वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे, फलश्रुती तुम्हाला म्हणायची गरज नाही आणि 11व्या वेळा तुम्हाला पूर्ण रामरक्षा स्तोत्र फलश्रुतीसहित तुम्हाला म्हणायचं आहे। म्हणजेच फलश्रुती ही तुम्हाला सगळ्यात शेवटी 11व्यांदा जेव्हा तुम्ही या स्तोत्राचं पठण कराल त्यावेळेस तुम्हाला म्हणायचे आहे। बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। तुमच्या मुलांसाठी तुम्ही आवर्जून या दिवशी 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकतात। मुलं जर का मोठी असेल तर मुलांना तुम्ही या स्तोत्राचं पठण करायला लावायचं आहे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करू शकतात। दिवसभर तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात। रामनवमीचा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो। या दिवशी घरी स्वतःच्या हाताने गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर घरातील सर्वांना हा प्रसाद तुम्हाला द्यायचा। रामनवमीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर का श्रीरामांची मूर्ती फोटो असेल तर आवर्जून त्यांच्या मूर्तीची फोटोची तुम्हाला घरात पूजा करायची आहे। शक्य झाल्यास तुम्ही श्रीरामांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन देखील घेऊ शकतात। या दिवशी श्रीराम माता सीता यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। दिवसभरात तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा, राम रक्षा स्तोत्राचं पठण करा, मुलांकडनं या रामरक्षा स्तोत्राचं पठण करून घ्या। तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दररोज तुमच्या नित्य सेवेमध्ये राम रक्षा स्तोत्र याचं पठण करू शकतात। या दिवशी तुम्ही श्रीरामांसाठी व्रत देखील करू शकतात। तर बघा, या पद्धतीने आपल्याला रामनवमी ही साजरी करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।